विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? पेपर कसा गेला? तर विद्यार्थी मित्रांनो, आज 22 फेब्रुवारी 2026 इयत्ता 5वीचा स्कॉलरशिपचा पेपर झाला आहे आणि पेपर हा एक आहे आणि त्यामध्ये आपण मराठीची आन्सर की बघितलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तर नक्की चॅनलवर जाऊन तुम्ही ते देखील आन्सर चेकआउट करा आणि तुम्हाला किती मार्क मिळाले ते सांगा. त्याचप्रमाणे आता आपण गणित या विषयाचे आन्सर की बघणार आहोत. किती प्रश्न तुमचे बरोबर येणार आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, हा इयत्ता 5वीचा मराठी माध्यमाचा प्रथम भाषा आणि गणित हा पेपर आहे आणि यातील आपण मराठी या विषयाची आन्सर की चॅनलवर अपलोड केलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता आपण गणिताची बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी 26वा प्रश्नापासून स्टार्ट होतोय. आयुष एका मिनिटात 125 मीटर अंतर धावतो, तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद वेळ लागेल? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, 240 सेकंद. 27वा प्रश्न आहे. एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1400 आहे, तर त्यात 560 पुरुष असतील, तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे? तर 20% जास्त असणार आहे. हे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. आता बघा, संच कोणताही असो त्यामध्ये तुम्हाला एक जर प्रश्न सापडला तर त्याच्या खाली सिक्वेन्सने प्रश्न असतात. त्यामुळे एखादा प्रश्न तुम्ही जर व्यवस्थित शोधला तर एकाखाली एक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ही इझिली मिळून जाणार आहे. त्याच्यामुळे संच कोणताही असला फक्त सिक्वेन्स हा चेंज केलेला असणार आहे आणि इझिली तुम्हाला उत्तरं आणि प्रश्न मिळून जातील. एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंप घालण्यासाठी 1080 मीटर तार लागली. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास शेताची रुंदी किती? तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर होतं 60 मीटर. 29वा प्रश्न आहे. 1, 7, 5, 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या ही कोणती? तर 88,751. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर होतं. 30वा प्रश्न आहे. 6 दशक गुणिले 5 शतक बरोबर किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 300 शतक. 6 पंचे 30 आणि शतक. ओके, सो 300 शतक हे उत्तर येतं. यानंतर बघा, पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 31 आहे. तर 31वा प्रश्न आहे या ठिकाणी. 3005 वजा बॉक्स दिलेला आहे बरोबर 1189.3, तर बॉक्स बरोबर किती? तर या ठिकाणी उत्तर तुमचं यायला हवं 1815.7. पर्याय क्रमांक 4. 32वा प्रश्न आहे. 4 तास 35 मिनिटे अधिक 3 तास 25 मिनिटे बरोबर किती? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, 8 तास. 33वा प्रश्न आहे. 5/9, 3/7, 6/13, 2/3 या अपूर्णांकांचा योग्य चढता क्रम हा कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर होतं 3/7, 6/13, 5/9 आणि 2/3. 34वा प्रश्न आहे. 3 तास चालणारी एक परीक्षा 14 वाजून 15 मिनिटांनी संपली, तर 14 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली? तर याचं उत्तर होतं मध्यान्हपूर्व 11 वाजून 15 मिनिटे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर होतं. तर चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता या पेपर 2चे देखील दोन्ही विषयांची आन्सर की आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि हाईप हे बटन दाबायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघताय ते देखील नक्की कमेंट करून सांगा. ओके, 35वा आहे बघा. दशादशे 7 दराने एका मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज 1540 रुपये आहे, तर मुद्दल ही किती असणार आहे? तर बघा, याचं उत्तर होणार होतं पर्याय क्रमांक 2, 5500 रुपये. यानंतर 36वा आहे प्रश्न. 36वा प्रश्न होता. खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोणांची संख्या लघु कोणांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? तर इथे या ठिकाणी आकृती दिलेली होती, तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर होतं. 13 संख्या ही लघु कोणांच्या संख्येपेक्षा कमी होती. 37वा प्रश्न आहे. एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये एकूण 50 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी घ्यावी लागेल? तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होतं 2020 रुपये. 38वा प्रश्न आहे. सानियाने दुकानातून
48 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 15 किलोग्रॅम तांदूळ, 42 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 5 किलोग्रॅम साखर व 170 रुपये प्रति किलो दराने 2 किलोग्रॅम शेंगदाणे खरेदी केले. तिने दुकानदारास 500 रुपयाच्या 3 नोटा दिल्यास दुकानदार तिला किती रुपये परत करेल? तर याचं उत्तर होतं 230 रुपये. हे तुमचं उत्तर यायला हवं होतं. पर्याय क्रमांक 1. 39वा प्रश्न आहे. 240 चे 35% बरोबर किती? तर 240 चे 35% म्हणजे 84. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. यानंतर बघा 40वा प्रश्न आहे. 35 ला 7 ने गुणण्याऐवजी 11 ने गुणण्यास गुणाकार कितीने जास्त येईल? तर याचं उत्तर होतं 140. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 आहे. यानंतर 41वा प्रश्न आहे बघा. 41वा या प्रश्नामध्ये 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या ह्या किती? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 19. यानंतर 42वा प्रश्न आहे. 45.25 या दशांश अपूर्णांकाचे योग्य पद्धतीने वाचन कसे कराल? तर याचे वाचन या पद्धतीने होणार होतं. पर्याय क्रमांक 4. 45 दशांश चिन्ह 2 5. यानंतर 43वा प्रश्न आहे. या ठिकाणी 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 1177. प्रश्न क्रमांक 44वा आहे. एका मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम मिठाई होती. त्यातील 13 किलोग्रॅम 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली तर खोक्यात किती मिठाई शिल्लक राहिली? याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 3 किलोग्रॅम 500 ग्रॅम. या पद्धतीने चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा. आता पॅटचे पेपर येणार आहे, द्वितीय सत्र येणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण की अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. पुढचा आहे बघा 45वा प्रश्न. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेंटीमीटर असून उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. जर त्रिकोणाची परिमिती 55 सेंटीमीटर असल्यास समान लांबी असणाऱ्या बाजूंची प्रत्येकी लांबी ही किती? तर याचं उत्तर असणार होतं पर्याय क्रमांक 3. 20.5 सेंटीमीटर. यानंतर 46वा प्रश्न आहे. एका बागेत एकूण 2060 फुलझाडे आहेत. त्यात 206 झाडे मोगऱ्याची, 515 झाडे जाईची, 618 झाडे सदाफुलीची व उरलेली झाडे गुलाबाची आहेत. तर त्या बागेत गुलाबाची शेकडा किती झाडे आहेत? तर याचं उत्तर होणार होतं पर्याय क्रमांक 2. 35%. यानंतर 47वा प्रश्न आहे. 96,431 मधील दशक स्थानकाच्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानकाच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होतं 1/200. यानंतर 48वा प्रश्न आहे. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात, तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि उत्तर देखील 4 आहे. यानंतर 49वा प्रश्न आहे. अमोलने एक सायकल 7,980 रुपयास विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला, तर सायकलची खरेदी किंमत ही किती असणार आहे? तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे 9,030 रुपये सायकलची खरेदी किंमत असणार आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. जर आयताची लांबी 18 सेंटीमीटर व रुंदी 14 सेंटीमीटर असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ हे किती? 256 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 51 प्रश्नाचा खाली वजाबाकी दिलेली आहे, तर त्याच्या जागी कोणते अंक येतील हे सांगितले आहे. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. यानंतर 52वा प्रश्न आहे. एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 207 विद्यार्थी बसने, 311 विद्यार्थी सायकलने आणि उरलेले विद्यार्थी पायी येतात. तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात? तर 408 हे उत्तर येईल हवं तुमचं. पर्याय क्रमांक 4. 53वा प्रश्न आहे. आकृतीतील इष्टचितिकाची QKRL LR या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे PJMS. PJMS. तर ही जी बाजू आहे तर ती लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव आहे. यानंतर बघा पुढील आहे 54वा प्रश्न आहे. या ठिकाणी 10,800 रुपयाचे दशादशे 6 दराने 1944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असायला हवं 3 वर्षे.
यानंतर 95 प्रश्न आहे, किसनरावांनी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीत दुधाच्या बिलाची रक्कम 3,540 रुपये असेल तर दुधाचा दर प्रति लिटर किती रुपये होता? तर याचं उत्तर यायला हवं तुमचं 59 रुपये. यानंतर बघा 56वा प्रश्न आहे, 7/11 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 307 येईल? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 16/77. यानंतर बघा 57 प्रश्न आहे, 24,500 प्लस 850 प्लस 8,500 बरोबर किती? तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर हवं 33,075. 58 प्रश्न आहे, एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक हा किती आहे? तर 220. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर यायला हवं होतं. यानंतर 59वा प्रश्न आहे बघा, 120 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या ही किती? तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे 16. 120 या संख्येच्या सर्व विभागांची संख्या ही 16 आहे. 60वा प्रश्न आहे, आकृती दिलेली आहे, रेखांकित भाग अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 27/45 + 2/15. यानंतर 61वा जो प्रश्न आहे तर तो आहे 355.6 डेसिमीटर बरोबर डॅश हेक्टोमीटर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. 62वा जो प्रश्न आहे तर त्याचा आहे, जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयाच्या खरेदी केल्या. वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला. त्या खुर्च्या त्याने 1600 रुपयास 1 याप्रमाणे विकल्या तर त्याला व्यवहारात किती रुपये नफा झाला अथवा तोटा झाला? तर उत्तर यायला हवं तुमचं 250 रुपये तोटा झाला. यानंतर बघा पुढील आहे 63वा प्रश्न आहे, एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस मीटर आहे आणि भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी ही किती? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 35 मीटर. यानंतर बघा 64 आहे, रोमन संख्या चिन्हात 49 ही संख्या कशी लिहाल? तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे XLIX. प्रश्न क्रमांक 65 व 66 साठी सूचना आहे तक्त्यावर आधारित या चित्ररूप माहितीच्या आधारे काही प्रश्न आहेत त्याच्यावर. तर बघा पहिला जो प्रश्न होता 65वा, मराठी हिंदी इंग्रजी या विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही गणित सामान्य विज्ञान व समाजशास्त्र हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा किती जास्त आहे? तर 5 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर हे तुमचं यायला हवं. यानंतर बघा पुढचा आहे, एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? तर बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 67वा प्रश्न आहे, 15 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती? पर्याय क्रमांक 4 60 हे उत्तर यायला हवं तुमचं. उत्तम आरोग्यासाठी पुढील आहे बघा, उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते आणि विजया दररोज 1.25 तास योगासने करते. तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ आरोग्यासाठी दिला? पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे 7.25 तास. 69वा प्रश्न आहे भ्रमणध्वनीचा, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4,500 रुपये. यानंतर 70वा प्रश्न आहे, 0.9 मधील कोणते 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी संख्या? तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 98,760. प्रश्न आहे बघा विश्वासकडील एका 20 रुपयाच्या नोटांचा, तर त्या प्रश्नाचं उत्तर यायला हवं होतं पर्याय क्रमांक 2 1520 रुपये. 72वा प्रश्न आहे, अयोग्य विधान कोणते? तर त्यातील पर्याय क्रमांक 4 हे उत्तर होतं. एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीच्या असतात. 73वा प्रश्न आहे, या ठिकाणी बघा काही संख्या दिलेल्या आहे त्याचाच अर्थक्रम लावल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येची बेरजेची निमपट किती? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 34,348. 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 74च आहे या ठिकाणी. आणि लास्ट वन आहे बघा 75वा प्रश्न आहे या ठिकाणी. तर याचं जे उत्तर आहे, या उदाहरणात स्टारच्या जागी समान अंक आहे तर स्टार म्हणजे किती? तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे त्याचं 7. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, हाय पे बटन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, त्यांना देखील किती मार्क मिळाले, तुम्हाला देखील किती मार्क मिळाले नक्की बघा. तुम्हाला किती मार्क मिळाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे
तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची सुद्धा आन्सर की आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.